इयत्ता 10वी विषय भूगोल खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा याबाबतचा हा व्हिडिओ आहे। यासाठी आपल्याला हमखास 8 गुण मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे प्रश्न लिहिण्याचा सराव करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 7 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। कोणतेही 2 गुण 8। प्रश्न क्रमांक 1 क्षेत्रभेटी दरम्यान शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा। उत्तर 1 आपले नाव, 2 किती वर्षापासून शेती करता, 3 आपले एकूण क्षेत्र किती, 4 आपल्याकडे असणाऱ्या शेतीचा प्रकार कोणता, 5 कुटुंबातील शेतीवर अवलंबून असणाऱ्या सदस्यांची संख्या किती, 6 शेतीपासून मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न किती, 7 शेतीमध्ये कोणकोणती पिके घेतली जातात, 8 पीक उत्पादन वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न कोणते, 9 शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय करता का, 10 शेतीपूरक व्यवसाय कोणते, 11 शेतीची उत्पादकता, शेती फायदेशीर होण्यासाठी केले जाणारे उपाय कोणते, 12 शेतीवर अवलंबित्व कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न करता। विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही 8 मुद्दे लिहिल्यास आपल्याला 4 गुण हमखास मिळतील। प्रत्येक मुद्द्यास 1 गुण। प्रश्न क्रमांक 2 गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्तीबाबत फरक स्पष्ट करा। उत्तर गंगा नदी 1 गंगा नदीच्या खोऱ्यात सौम्य हवामान आढळते, 2 सुपीक जमीन त्यामुळे शेती व उद्योगांचा विकास, 3 गंगा नदीच्या खोऱ्यात दाट व केंद्रित स्वरूपाची लोकवस्ती आढळते, 4 गंगा नदीच्या खोऱ्यात शेती आणि उद्योगधंद्यांचा विकास झाला आहे। ॲमेझॉन नदीचे खोरे 1 ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आढळते, 2 घनदाट वर्षावनांमुळे प्रदेश दुर्गम आहे, 3 ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात विरळ व विखुरलेल्या स्वरूपाची लोकवस्ती आढळते, 4 घनदाट जंगल व दलदल यामुळे शेती व उद्योगधंद्यांचा विकास झालेला नाही। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मुद्द्यास अर्धा गुण मिळेल। अशा प्रकारे एकूण 4 गुण मिळतील। प्रश्न क्रमांक 3 भारतातील प्रमुख वनप्रकार सांगा व काटेरी झुडपी वने याबद्दल सविस्तर माहिती लिहा। उत्तर भारतातील वनप्रकार 1 सदाहरित वने, 2 पानझडी वने, 3 काटेरी झुडपी वने, 4 हिमालयातील वने आणि 5 समुद्रकाठची वने। काटेरी व झुडपी वने 1 दीर्घकाळ कोरडा उन्हाळा 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्याचा प्रदेश, 2 वनस्पतीची पाने आकाराने लहान असतात व झाडांना काटे असतात, 3 उदाहरणार्थ खैर, बाभूळ, खेजडी, कोरफड, निवडुंग, घायपात इत्यादी। विद्यार्थी मित्रांनो, वनप्रकारासाठी 2 गुण असतील व स्पष्टीकरणासाठी 2 गुण मिळतील। प्रश्न क्रमांक 4 भारत व ब्राझील या देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगा। उत्तर 1 भारत 1 सुमारे 1.5 शतक भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, 2 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, 3 स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरे जावे लागले, दुष्काळ परिस्थितीला अनेक भागात तोंड द्यावे लागले, 4 आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे। ब्राझील 1 ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता, 2 ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले, 3 1930 पासून 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता, 4 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे। विद्यार्थी मित्रांनो, वरील सर्व प्रत्येक मुद्द्यासाठी अर्धा गुण मिळेल। अशा प्रकारे एकूण 4 गुण मिळतील। प्रश्न क्रमांक 5 क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल। उत्तर 1 कचरा व्यवस्थापन करणे म्हणजे नको असलेले व टाकाऊ पदार्थ यांची योग्य विल्हेवाट लावणे, 2 क्षेत्रभेटी दरम्यान आम्ही अभ्यासासाठी वापरलेले वस्तू त्यातून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ यांची योग्य विल्हेवाट लावू, तसेच प्रवासादरम्यान विविध खाद्यपदार्थांच्या पिशव्या, पॅकेट हे एकत्रित साठवून कचराकुंडीतच टाकू, 3
क्षेत्रभेटी दरम्यान पर्यटनस्थळी कचऱ्याचे व्यवस्थापनासाठी विविध फलक लावणार. 4. क्षेत्रभेटी दरम्यान खाऊचे वेस्टर्न इतरत्र टाकणार नाही याची काळजी घेऊ. 5. प्रवासादरम्यान कचऱ्याची साठवणूक करण्यासाठी स्वतंत्र पिशवी घेणार. 6. प्लास्टिक बॅग वापरणार नाही याची काळजी घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मुद्द्यासाठी 1 गुण असेल. अशा प्रकारे 4 मुद्दे लिहिल्यास आपल्याला हमखास 4 गुण मिळतील. प्रश्न क्रमांक 6. ब्राझीलमधील वन्यजीवनाची विविधता स्पष्ट करा. उत्तर 1. ब्राझीलमधील पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात. 2. ब्राझीलमध्ये मोठे गिनीपिग व मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबटे इत्यादी प्राणी आढळतात. 3. माशांच्या प्रजातींमध्ये समुद्रातील स्वॉर्डफिश तसेच नदीमध्ये पिरान्हा व गुलाबी डॉल्फिन इत्यादी मासे आढळतात. 4. कोंडोर हा उंच उडणारा मोठा पक्षी विविध प्रकारचे पोपट, मकाव, फ्लेमिंगो इत्यादी पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. 5. लक्षावधी प्रकारचे कीटकसुद्धा आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही 4 मुद्दे लिहिल्यास आपल्याला हमखास 4 गुण मिळतील. प्रत्येक मुद्द्यासाठी 1 गुण असेल. प्रश्न क्रमांक 7. क्षेत्रभेट म्हणजे काय, तसेच क्षेत्रभेटीत तुम्ही कोणते साहित्य बरोबर घ्याल. उत्तर 1. भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र आहे. 2. भूगोलासाठी संपूर्ण पृथ्वी ही प्रयोगशाळा मानली जाते. 3. संपूर्ण पृथ्वीचा प्रत्यक्ष भेटीद्वारे अभ्यास करणे शक्य नसते. 4. त्यासाठी विशिष्ट ठिकाणाची निवड करून नमुना दाखल प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अभ्यास केला जातो, त्यास क्षेत्रभेट असे म्हणतात. क्षेत्रभेटीसाठी घ्यावयाचे साहित्य: 1. पेन, पेन्सिल, नोंदवही. 2. नमुना प्रश्नावली अभ्यास हेतूनुसार. 3. नमुने गोळा करण्यासाठी कापडी पिशवी. 4. छायाचित्र काढण्यासाठी कॅमेरा, दुर्बीण. 5. वैयक्तिक आवश्यक ते साहित्य. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या संज्ञेसाठी प्रत्येकी अर्धा गुण आणि साहित्यासाठी प्रत्येकी 4 मुद्दे असतील तर अर्धा गुण. अशा प्रकारे एकूण पहिल्या प्रश्नासाठी 2 गुण आणि दुसऱ्या प्रश्नासाठी 2 गुण, अशा प्रकारे एकूण 4 गुण मिळतील. प्रश्न क्रमांक 8. भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व सांगा. उत्तर: भारताच्या हवामानातील हिंदी महासागराचे महत्त्व. 1. उन्हाळ्याच्या सुरुवातीला भारताच्या मुख्य भूमीवर उष्ण हवामान असते, त्यामुळे तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. 2. मुख्य भूमीच्या तुलनेत हिंदी महासागरावर अधिक दाब निर्माण होतो, त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात. 3. हे नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात, त्यामुळे भारतात पाऊस पडतो. भारताच्या हवामानातील हिमालयाचे महत्त्व. 1. भारताच्या उत्तरेकडे हिमालय रांगा पसरलेल्या आहेत. 2. हिमालय रांगांमुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात, त्यामुळे अतिथंड वाऱ्यांपासून भारताचा बचाव होतो. 3. हिमालय रांगांमुळे भारताच्या मुख्य भूमीवरून येणारे नैऋत्य मान्सून वारे अडवले जातात, त्यामुळे भारताला पाऊस मिळतो. 4. हिमालय पर्वताने वारे अडवल्यामुळे हे वारे परत फिरतात व ईशान्येकडून हिंदी महासागराकडे वाहतात. 5. ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून भारताला व भारताच्या दक्षिण भागात काही प्रमाणात पाऊस मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, वरील सर्व मुद्दे प्रत्येक मुद्द्यास अर्धा गुण दिला जातो. अशा प्रकारे एकूण 4 गुण मिळतात. प्रश्न क्रमांक 9. भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते. उत्तर: 1. साम्य. 1. दोन्ही देशांना सागरी किनारा लाभला आहे, या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. 2. दोन्ही देशात मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आला आहे. 3. दोन्ही देशात खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते. भारत व ब्राझील या देशातील मासेमारीतील फरक. 1. भारतात गोड्या पाण्यातील मासेमारीचा चांगला विकास झाला आहे. ब्राझीलमध्ये मात्र गोड्या पाण्यातील मासेमारीचा फारसा विकास झाला नाही. 2. ब्राझील या देशात उष्ण व थंड प्रवाहाचा संगम आणि भूखंड मंच यामुळे मासेमारीचे उत्कृष्ट ठिकाणे लाभलेला असलेला देश आहे. भारताजवळ अशा प्रकारचे सागरी प्रवाह
एकत्र येत नाहीत। प्रश्न क्रमांक 10, तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल? आणि 2, वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा। उत्तर 1, क्षेत्रभेटीचा हेतू निश्चित करणे। 2, क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार ठिकाणाची निवड करणे। 3, क्षेत्रभेटीची उद्दिष्टे निश्चित करणे। 4, प्रवासासाठी साधनांची निवड करणे। 5, प्रवासाचा मार्ग व अंतर जाणून घेणे। विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही 4 मुद्दे, प्रत्येक मुद्द्यास अर्धा गुण। वनक्षेत्रास भेट देण्यासाठी तयार होणारी प्रश्नावली। 1, वनक्षेत्राचे नाव काय? 2, वनक्षेत्राचा प्रकार कोणता? 3, वनक्षेत्राचे क्षेत्र किती? 4, वनामध्ये कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात? 5, वनांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे कोणते? विद्यार्थी मित्रांनो, यापेक्षा अधिक मुद्दे सुद्धा लिहू शकता। कोणतेही 4 मुद्दे, प्रत्येक मुद्द्यास अर्धा गुण। अशा प्रकारे पहिल्या प्रश्नासाठी 2 गुण आणि दुसऱ्या प्रश्नासाठी 2 गुण, अशा प्रकारे एकूण 4 गुण हमखास मिळतील। प्रश्न क्रमांक 11, भारत व ब्राझील या देशांतील हवामानाची तुलना करा। उत्तर भारत। 1, भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे। 2, भारताच्या दक्षिण भागात तुलनेने तापमान जास्त आहे। 3, भारताच्या दक्षिण भागात पर्जन्यमान तुलनेने अधिक आहे। 4, भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मुद्द्यास अर्धा गुण, अशा प्रकारे 2 गुण मिळतील। ब्राझील। 1, ब्राझीलचे हवामान उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे। 2, ब्राझीलच्या उत्तर भागात तुलनेने तापमान जास्त आहे। 3, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्यमान तुलनेने अधिक आहे। 4, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात समशीतोष्ण प्रकारचे हवामान आढळते। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मुद्द्यास अर्धा गुण। प्रश्न क्रमांक 12, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर 1, भारताचा मैदानी प्रदेश उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो। 2, हे मैदान हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत व पश्चिमेला राजस्थान पंजाबपासून पूर्वेस आसामपर्यंत पसरलेलं आहे। 3, हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे। 4, या मैदानी प्रदेशाचे 2 विभाग केले जातात। 1, गंगेचे मैदान, अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा हा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो। या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे। 2, पश्चिम मैदान, या मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंटी प्रदेश असून तो थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी या नावाने ओळखला जातो। या वाळवंटी प्रदेशाच्या उत्तरेस पंजाबचा मैदानी प्रदेश आहे। 5, त्रिभुज प्रदेश, पश्चिम बंगाल राज्यात गंगा नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली आहे, त्यास सुंदरबन असे म्हणतात। हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे। 6, उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे। हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी या नावाने प्रसिद्ध आहे। राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे। 7, त्याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो। हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे। 8, या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मुद्द्यास अर्धा गुण दिला जाईल। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। याबाबतचे हे सर्व प्रश्न आहेत। या प्रश्नांचा काळजीपूर्वक सराव करा। विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त काही अधिक प्रश्न दिलेले आहेत, ते सुद्धा पहा। विद्यार्थी मित्रांनो, भूगोल या विषयासाठी एकूण 7 प्रश्न आपल्या या चॅनेलवर संपूर्ण उत्तरासह दिलेले आहेत, ते सुद्धा पहा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।